अहिल्यानगर दक्षिण 8 तालुके येथील त्यातून कर्जत तालुका मार्केट कमिटी कर्जत येथील सर्व व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना तुरी संदर्भात लुटून खायचा कार्यक्रम चालू केला आहे। शेतकऱ्यांना लुटून किती खाल्ले तरी शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, शिंदे गटाचे, ठाकरे गटाचे पदाधिकारी असतील, भारतीय जनता पार्टी पदाधिकारी असतील, रोहित पवार यांचे पदाधिकारी असतील, अजित पवार यांचे पदाधिकारी असतील, सर्वच पक्षाचे पदाधिकारी असतील। पण याविषयी एवढं व्यापारी शेतकऱ्यांना लुटून खात आहेत, मग हे सर्वच पक्षाचे पदाधिकारी झोपे गेले आहेत का? तुमच्या डोक्यात मेंदू नाही का? मग माझ्या डोक्यात मेंदू कुठून आला? त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी कालपासून मी आज दिवसभर प्रयत्न करीत आहे। मी आज सकाळी मार्केट कमिटीला गेलो, त्यांना निवेदन दिलं, नंतर कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं, नंतर तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, नंतर नगरच्या एका ऑफिसला मी कुरिअर करून पाठवलं, PSIला कर्जतचे जाधव PSIला निवेदन दिलं। मग हे तुम्हाला कुठल्या लोकांना समजत नाही का? फक्त हे पुढारी येऊन द्या गबळ आमच्याकडे आहेत का? मी ना कोणाच घेणार नाही, पण हे आमच्याकडे येऊन द्या आहेत का? तुमच्या डोक्यात शेतकऱ्यांना सहकार्य करायचं का येत नाही? आणि मी जरी शेतकऱ्यांना सहकार्य केलं तरी शेतकरी माझ्या बाजूने हटेल असं काही नाही। मी सकाळी सगळे निवेदन दिले, सर्वांची माझ्याकडे पोहोच आहे। मी सगळ्या निवेदन दिसतं ही काय कृषी उत्पन्न, हे तहसीलदार, ही तहसीलदार ही आहे एक। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मलाच पोलिसांनी एक निवेदन दिलं, पोलीस निरीक्षक कार्यालय कर्जत अहिल्यानगर यांनीच मला निवेदन दिलं, तुम्ही 11 तारखेला काही दंगा करू नका। मी दंगा करायला मोकळा नाही। जर तुम्ही सरकारी शेतकऱ्यांची हमी भावाने तूर खरेदी केली तर मला दंगा करायची काय आवश्यकता आहे? माझी फक्त एकच मागणी आहे, 7,550 व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची तूर खरेदी करावा। तुम्हाला परवडत नसलं तर तुम्ही तुमच्या आडती बंद करा, पण शेतकऱ्यांना अजिबात लुटून खायचा प्रयत्न करू नका। आणि सरकारला मी हात जोडून विनंती, सरकार आमचंच आहे, मार्केट कमिटी आमच्या ताब्यात आहे, पण कोण काय बोलत नाही। असं चालत नाही ना, कोण बोलत नाही। शेतकऱ्या बाजून कोण बोलत नाही, मी बोलतोय, माझ्या गोरा दाखल होऊ शकतो, मी कोणाला भेटत नाही। मी शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी जेलमध्ये जायला तयार आहे। मार्केट कमिटी आमच्या ताब्यात आहे, सरकार आमचं आहे, केंद्र सरकार आमचं आहे। तरी पण मग हे हमी भावाचे केंद्र का चालू होत नाही? जरी केंद्र चालू करायचे नसले तरी या व्यापारी जरी शेतकऱ्यांच्या तुरीला सरकारी नियमाप्रमाणे भाव भेटण्यासाठी कुणीच प्रयत्न करू नका, पण फक्त मला विरोध करू नका। मी प्रयत्न करून शेतकऱ्यांना सरकारी भाव भेटण्यासाठी मी 100% प्रयत्न करतो, पण हे कुत्री हे मला विरोध करतील। मी करतोय ना, हे मला विरोध करतील, मी भेटणार नाही। शेतकऱ्यांना तुम्हाला विनंती करतो, तुरी विकण्यास थोडे 8-10 दिवस थांबवा। मी 11 तारखेला जबरदस्त मी स्वतः आमचे किसानबारी तालुका अध्यक्ष, उपतालुका अध्यक्ष, सरचिट, माझे सर्वच पदाधिकारी, मी शेतकऱ्यांना कोणाला बोलवणार नाही। फक्त माझे सर्व पदाधिकारी मी बोलून कर्जतचे मार्केट कमिटीचे 11 तारखेला 11 किंवा 12 वाजता गेट बंद करणार आहे। माझा गुन्हा दाखल जरी झाला तरी चालेल, पण मी सांगतो, माझ्या गुन्हा दाखल होण्यापेक्षा तुम्ही भाव वाढवा तुरीचं। काय चाललंय तुमचे नेमकं? सगळ्या अधिकाऱ्याचं चुकीचं वागू नका ना, तुमची सगळी घरं भरून घेऊ नका ना, असं अजिबात जमणार नाही। मी प्रत्येक अधिकाऱ्याला विनंती करतो, मला तुरीचे भाव 11/2/2025 या तारखेपर्यंत मला तुरीचे भाव वाढलेले पाहिजेत। त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतो, 11 तारखेला काय होईल मी सांगू शकत नाही।
जर मला पोलिसांनी अटक करायचा प्रयत्न केला तर मी 100% पोलिस फाशी घेणार. मी वैतागलेलो आहे. राम शिंदे साहेब पडले होते त्यावेळेस मला फाशी घ्यायची होती, पण साहेब मुंबईला निघून गेल्यामुळे माझी फाशी टळली. मी 100% वैतागलेलो आहे. शेतकऱ्याला अधिकारी का सहकार्य करीत नाहीत असा माझा तुम्हाला सवाल आहे. जर 11 तारखेपर्यंत 7,550 नाही भाव झाला तर मी 100% मला जर पोलिसांनी त्रास दिला तर आत्महत्या करणार. नाही झाला तर मी माझ्या तिकीट गेट बंद करणार, मग पोलीस माझा गुन्हा दाखल करणार. या असं अजिबात चालत नाही. सकाळी मी आमचे नेते राम शिंदे साहेब यांना सर्व माहिती सांगितली आहे. साहेबांनी सांगितलं जे काय सांगितलं त्याच्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो, शेतकऱ्यांना विनंती करतो, हे चुकीचं जमणार नाही. हे जे मी इथून आमच्या वावरातून खालच्या तळ्याचं पाणी आहे माझी गाडी आज मला एवढा खर्च झाला, कोणी मला पैसे दिलं, कोणी नाही दिलं. हे टायपिंग करायचं, हे सगळं फिरायचं आणि त्यातून मला परत पोलिसांनी त्रास दिला. मी पोलिसांना निवेदन गेलो, त्यांनी मला पत्र दिलं तुम्ही असं करू नका. मी करणार. तुम्ही मला त्रास दिला तर मी फाशी घेणार. जोपर्यंत मला काम करायचं जमतं तोपर्यंत मी काम करणार अशी मी सर्वांना विनंती करतो. सरकारने 7,550 हमी भाव दिला आहे. मग ह्याच्या भावाखाली तुम्ही या का शेतकऱ्याला लुटायचा कार्यक्रम करत आहेत का? कोण बोलत नाही म्हणून तुमचं काय बनमाने चाललं आहे? असं जमणार नाही. मी अधिकाऱ्यांना परत विनंती करतो, असं मला जमणार नाही. शेतकऱ्यांना 11 तारखेपर्यंत न्याय द्या. जर नाही न्याय दिला काही सस्पेंड होतील. मी 100% मारणारच आहे. काही अधिकारी सस्पेंड होतील, काही जेलमध्ये जातील. मी तर सर्वांना आज निवेदन दिलं आहे. त्याच्यामुळे कुठची मला मरून देऊ नका, तुम्ही जेलमध्ये जाऊ नका, तुम्ही सस्पेंड होऊ नका. त्याच्यामुळे मी सर्व अधिकारी, कृषी अधिकारी असतील, मार्केटमध्ये अधिकारी असतील, सगळे अधिकारी या जे दोषी असतील त्या सर्वांना विनंती करतो, याची पुढील घटना कोणतीच घडली नाही पाहिजे. फक्त शेतकऱ्यांना न्याय पाहिजे, माझी एवढीच मागणी आहे. त्याच्यामुळे विनंती करतो, जय जिजाऊ, जय शिवराय, सत्यमेव जयते. सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती सत्याची मध्ये ज्योत काय असतं. सत्यमेव जयते. जय भीम, जय मल्हार, रामकृष्ण हरी. आपल्या कुटुंबाच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी आज संपर्क करा महेंद्र बागल यांना. आमचा पत्ता बागल सर्व्हिसेस, गाळा क्रमांक 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कोलदन रोड, कर्जत. मोबाईल क्रमांक 9011400903. तिरुपती रूफिंग इंडस्ट्रीज, विश्वासाचा ठसा असलेली पत्रा कंपनी. आमच्याकडे उपलब्ध आहेत उच्च दर्जाचे छतपत्रे, चॅनल, अँगल, पाईप आणि हार्डवेअर, टाटा, ओपोलो व जगप्रसिद्ध ब्रँडचे पत्रे आणि बरंच काही. आमच्या शोरूमला एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता राशीन रोड, जिओ पंपाजवळ, कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल क्रमांक 7507747048. कर्जत मधील डॉक्टर कापसे यांच्या साई अद्वैत हॉस्पिटलमध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत मोफत उपचारांसाठी सुविधा उपलब्ध. ICU, जनरल शस्त्रक्रिया विभाग, सर्पदंश, विषबाधा, हार्ट अटॅक, अर्धांगवायू आणि इतर उपचारांसाठी 24 तास सेवा उपलब्ध असलेले साई अद्वैत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर युनिट, कर्जत मिरजगाव रोड, कर्जत.